नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 12 जानेवारी निमित्त राष्ट्रीय युवा दिवस म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय खास मराठीमध्ये व्यासपीठ गाजवणारं भाषण. तुम्हाला फक्त टाळ्या आणि टाळ्याच मिळतील. याआधी सुद्धा या चॅनलवर आम्ही स्वामी विवेकानंद जयंती निमित्त स्वामी विवेकानंदांचे अमेरिकेतील शिकागो येथील धर्मसभेतील भाषण अपलोड करण्यात आलं आहे. ते सुद्धा तुम्ही अवश्य पहा. आणि या भाषणामध्ये सुद्धा आम्ही त्यांचे प्रेरणादायी विचार व त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रेरणादायी घटना यांचा उल्लेख केलेला आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला पहिला नंबर मिळवून देण्यास त्या प्रेरणादायी कथा नक्कीच मदत करतील आणि वक्ते तुमच्यासाठी टाळ्या वाजवतच राहतील. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट भाषणाला सुरुवात करूया. ज्यावेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील ज्यावेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. असे विचार व्यक्त करणाऱ्या स्वामी विवेकानंद यांची जयंती आज आपण साजरी करत आहोत. मित्रांनो, एकदा एका भरगच्च भरलेल्या वर्गामध्ये शिक्षिका वर्ग घेत होत्या. गणिताचा तास होता. शेवटच्या बेंचवर काही मुलांचा घोळका आपापसात बोलत बसलेला होता. याचा त्रास समोर फळ्याजवळ उभे राहून शिकवणाऱ्या शिक्षिकेला होत होता. त्यांनी एकदा दोनदा पाहिलं आणि तिसऱ्यांदा त्या घोळक्यातील एका मुलाला उभंच केलं आणि आपण काय शिकवत होतो यावर प्रश्न विचारला. त्या मुलाने उत्तर दिलं, नाही. तसंच त्या घोळक्यातील प्रत्येक मुलाला त्यांनी उभं करून तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला, पण घोळक्यातील एकाही विद्यार्थ्याला ते उत्तर जमलंच नाही. तर शेवटच्या मुलाला त्यांनी उभं केलं. त्यालाही तोच प्रश्न विचारला. त्या मुलाने अगदी न चुकता न घाबरता उत्तर दिलं आणि ते उत्तर अगदी बरोबर होतं. शिक्षिकेने पुन्हा एकदा त्याच पाठावरील दुसरा प्रश्न विचारला. त्या मुलाने त्या प्रश्नालाही बरोबर उत्तर दिलं. असंच 3-4 प्रश्न विचारण्यात आल्यावर प्रत्येक प्रश्नाला तो मुलगा अचूक उत्तर देत होता. शेवटी न राहून शिक्षिकेने त्याला विचारलं, तू तर त्या दंगा घालणाऱ्या मुलांमध्ये घोळक्यांमध्ये बसून त्यांच्यासोबत दंगा घालत होतास ना, तर तुला या सर्व प्रश्नांची उत्तरं कशी माहीत? सर्वप्रथम त्या मुलाने तितक्याच विनम्रतेने मी त्या मुलांमध्ये बसून दंगा घालत असल्याबद्दल आणि त्यामुळे तुम्हाला शिकवण्यात त्रास झाल्याबद्दल मी क्षमा मागतो असे नम्रपणे सांगितले. आणि त्यानंतर सांगितले, मॅडम, जरी माझं बोलणं त्या मुलांमध्ये असलं तरी माझं सगळं लक्ष तुमच्या बोलण्याकडेच होतं. मी तुमचा प्रत्येक शब्द तितक्याच लक्षपूर्वक ऐकला आहे. आणि मित्रांनो, तो मुलगा होता आपले लहानपणीचे स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ. मित्रांनो, असे होते आपले स्वामी विवेकानंद, जिथे आपण त्यांना तीव्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्तीच्या आधारावर ओळखतो. बालपणामध्ये त्यांची बुद्धी इतकी तल्लख होती की त्यांनी जे काही ऐकलं, वाचलं ते लक्षात ठेवायची तीव्र स्मरणशक्ती त्यांच्यामध्ये होती. मित्रांनो, आज आपण अशाच मुलाची म्हणजेच स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करत आहोत. त्यांना अगदी लहान वयामध्ये संपूर्ण भारतभर हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि आजही त्यांनी सांगितलेले विचार आमच्यासाठी तितकेच प्रेरणादायी आहेत. ज्यांनी आपल्या विचारांनी आणि आपल्या कार्यांनी जगाला प्रेरणा दिली. त्यांचे जीवन म्हणजे विचारांची शिदोरी आणि प्रेरणाचा अखंड झरा. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हे स्वामी विवेकानंदांचे सुप्रसिद्ध वाक्य आपल्याला नेहमीच पुढे जाण्यास प्रेरणा देते. मित्रांनो, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्त्यात झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. बालपणापासूनच नरेंद्र अत्यंत हुशार, कुतूहलपूर्व आणि विचारशील होते. त्यांनी हिंदू धर्माच्या मूळ गाभ्याला समजून घेण्यासाठी वेद, उपनिषद आणि अन्य धर्मग्रंथांचा अभ्यास केला. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांच्या बालपणी घडलेली एक प्रेरणादायी घटना मला तुमच्यासोबत व्यक्त करायची आहे. मित्रांनो, एकदा स्वामी विवेकानंद म्हणजे बालपणीचे नरेंद्रनाथ सणाच्या दिवशी पूजा करण्यात येणाऱ्या देवीची मूर्ती आणण्यासाठी बाजाराकडे गेले. आईने त्यांना घरातील साठवलेलेच पण मोजकेच पैसे हातात दिले आणि त्यांनी नरेंद्रला बजावून सांगितलं होतं की इतक्या पैशामध्ये येणारं एक सुंदर देवीची मूर्ती आण आणि त्या देवीची मूर्ती आज आपण संध्याकाळी पूजा करणार आहोत. नरेंद्रनाथ बाजाराकडे निघाला. तो बाजाराकडे जात असताना बाजारातील भयंकर गर्दी पाहून तो हळूच जात होता. त्याने आईने दिलेल्या पैशात एक सुंदर देवीची मूर्ती खरेदी केली. इतक्यात त्याला आरडाओरडा करण्याचा आवाज आला. कोणीतरी ओरडत होतं, त्या मुलाला वाचवा, त्या मुलाला वाचवा. काही सेकंद नरेंद्रनाथला काहीच कळलं नाही, पण इतक्यात त्याच्यासमोर एक विचित्र दृश्य होतं. पलीकडून भरधाव वेगाने एक घोड्याची गाडी येत होती आणि त्या गाडीच्या अगदी समोर एक 5-6 वर्षाचा मुलगा होता. त्या मुलाला वाचवण्यासाठी सगळे ओरडत होते, पण मदतीला कोणीच धावून जात नव्हते. नरेंद्रने आपल्या हातातील मूर्ती टाकली. त्या मूर्तीकडे त्यांचं लक्षही नव्हतं. तो भरधाव वेगाने पळाला आणि त्या मुलाला त्या घोडागाडीच्या समोरून वेगाने आपल्याकडे ओढलं आणि त्या मुलाचे प्राण वाचवले. इतके धाडसी होते आपले स्वामी विवेकानंद. पण क्षणात त्यांना जाणवलं की आपल्या हातातून देवीची मूर्ती तर पडलेली आहे आणि दुसरी विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे सुद्धा नाही. नरेंद्रनाथ रडत घरी आला. आईला घडलेली सगळी हकीकत सांगितला. आता त्याला वाटत होतं की आई आपल्याला नक्कीच ओरडणार, कारण आज देवीची पूजा राहून गेली होती. पण आईने त्याला जवळ ओढलं आणि मायेने सांगितलं की हीच खरी पूजा.
हाच खरा धर्म. कोणाचे तरी प्राण वाचवणे, कोणाला तरी संकटकाळी मदत करणे हीच खरी पूजा आहे आणि हाच आपला धर्म आहे. हे त्यांनी बालपणीच शिकलं. म्हणून आज नरेंद्रनाथ म्हणजेच स्वामी विवेकानंद हे साऱ्या जगात ओळखले जातात. असे होते आपले स्वामी विवेकानंदांचे बालपणीचे संस्कार. त्यांच्या जीवनाला खरी दिशा मिळाली ती रामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाल्यावर. रामकृष्ण परमहंस यांच्यापासून नरेंद्रने शिकले की ईश्वर प्रत्येक मानवामध्ये बसतो. त्यामुळे प्रत्येक मानवाची सेवा म्हणजे ईश्वराचीच सेवा होय. स्वामी विवेकानंद यांचे 1893 साली शिकागो येथे पार्लमेंट ऑफ रिलिजन्स मध्ये दिलेले भाषण म्हणजेच धर्मसभेमध्ये दिलेले भाषण इतिहासात अजरामर झाले होते. त्यांनी भाषणाची सुरुवात माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका म्हणजेच अमेरिकेच्या माझ्या बंधू भगिनींनो अशा शब्दांनी केली. त्यामुळे संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमून गेले. त्यांनी भारतीय संस्कृती, धर्म आणि वेदांत याचे महत्व जागतिक पातळीवर सांगितले. त्यांचे शब्द होते, जसा प्रत्येक नदीचा शेवट समुद्रातच होतो, तसा प्रत्येक धर्माचा शेवट ईश्वराकडे होतो. त्यांनी सहिष्णुता, ऐक्य आणि मानवतेचा संदेश दिला. एका वेळेस स्वामी विवेकानंद रेल्वे प्रवास करत होते. तेव्हा काही तरुण त्यांची खिल्ली उडवत होते आणि विचारत होते, तुमच्या कपड्यावरून तुमचे शिक्षण दिसत नाही. यावर विवेकानंदांनी शांतपणे उत्तर दिलं, मानवाची ओळख त्याच्या कपड्यावरून नाही तर त्याच्या विचारावरून होते. त्यांच्या या उत्तराने त्या तरुणांचे डोळे उघडले. स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना उद्देशून म्हटले आहे, शरीर मजबूत ठेवा, मन शांत ठेवा आणि ध्येयासाठी अखंड प्रयत्न करा. त्यांचे विचार आजही आपल्याला योग्य दिशा दाखवतात. त्यांनी सांगितले की जर तुम्हाला खरा विकास हवा असेल तर आधी स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आध्यात्मिकतेचा पाया आहे. स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचे विवेचन करताना सांगितले, हिंदू धर्म हा केवळ पूजा अर्चा नसून तो सहिष्णुता आणि मानवता आणि प्रेमाचा धर्म आहे. त्यांनी समजावून सांगितले की हिंदू धर्म केवळ अध्यात्माचे साधन नाही तर सामाजिक न्यायाचा पाया आहे. स्वामी विवेकानंद हे विज्ञान आणि आध्यात्मिकतेचे समर्थक होते. त्यांनी म्हटले आहे की आध्यात्मिकतेशिवाय विज्ञान अपूर्ण आहे आणि विज्ञानाशिवाय आध्यात्मिकता. त्यांच्या या विचाराने भारतातील वैज्ञानिक आणि आध्यात्मिक विचारधारेत समतोल राखण्यास महत्वाचे ठरले. स्वामी विवेकानंद यांचे जीवन आपल्याला दाखवते की आपल्याकडे विचार, श्रद्धा आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते. मित्रांनो, आपण सगळे आमच्या आजच्या भाषणातून एक गोष्ट नक्की शिकतो की आयुष्यात मोठे स्वप्न बघा आणि त्या स्वप्नासाठी झगडा. स्वामी विवेकानंद सांगतात, तुमचा आत्मा अमर आहे, त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. चला आपण सर्वजण स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणींना आपल्या जीवनात आत्मसात करूया आणि आपल्या कार्यातून आपले ओळख बनवूया. हे त्यांचे जीवनाचे सर्वात मोठे शिकवण आपण आपल्या आयुष्यात वापरूया. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.